हां तर नमस्कार भोसले साहेब. आपल्याला आता कामाला सुरुवात करायची आहे आजपासून. बघा हे जे झेंड्याचं म्हणजे हा पात्र्याची गरज लागणार आहे, हे गोलही तशी करावं लागणार आहे आणि एक 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 स्टेप वाईज हे बघू शकता तुम्ही इथं. म्हणजे एकदम नाजूक पद्धतीत हे सगळं काम करावं लागणार आहे. काही दगडांची गरज लागणार आहे, सिमेंट व्हावं लागणार आहे आणि सगळ्या काही गोष्टी हळूहळू. आता काय झालं आहे, कॅमेरामन माझ्याकडं नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी का काही गोष्टी मलाच वैयक्तिक त्या पार पाडाव्या लागणार आहेत, त्याशिवाय ते कडेला घोडं जाणारच नाही. बघू, भरपूर प्रॉब्लेममधून मला जावं लागत आहे, पण आता त्याला इलाज नाही. आता मी परत म्युझिक लावून हे काम सुरू करणार आहे. जसं जसं काम पुढं चालेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ फॉरवर्ड करत राहील. हा आज संध्याकाळी व्हिडिओ टाकला जाईल. आजचं काम काय काय उरकत आहे, काय कसं होते बघेल मी. ओके. हॅलो. हां तर भोसले साहेब, एक मिनटं. आता मी व्हिडिओ असा करतो. एवढं मटेरियल सकाळी तुम्हाला दाखवलं असतं तसं हे करून आणले. सगळं मटेरियल वाहिले एकट्या मारदानीवर. ही दगडं दुगडं लागणार आहे, टिकाव खोरं. आणि ही जुन्या झेंड्याची अवस्था कठीण आहे. आणि आता ह्या झेंड्याच्या इथं आपल्याला हा झेंडा खवायचा आहे मस्तपैकी. त्याचं आज दिवसभर काय काम उरकन तेवढं उरकून मग छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा वर कायमचा फिट होणार आहे. आता हे 2.5-3 वर्ष झालं ह्या झेंड्याला आणि कुणी सहकार्य केलं, कुणी नाही केलं. एकलव्य भक्तगण संपूर्णपणे कामाला आला. आणि आता आज मला जेवढं उरकन, पाणी वगैरे मी व्हायची शायनिंग केली नाही, कारण हे माझं शूटिंगच करायला कोणी नव्हतं. आणि बाकीचं सगळं रेडी झाल्याच्यानंतर, झेंडा हे झाल्याच्यानंतर आपल्याला अजून काही जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करीन. आणि एक हाती म्हणजे माझ्या अवस्थेत जिम्मेदारी आल्यामुळं मला त्याचा जास्त त्रास होतो आहे. पण आता बोलण्याजोगं नाही. हा माझ्या शिवरायांचा कल्की अवताराचा झेंडा आहे, हा बोगस नाही. आणि शिवलिंग आहे माझं, आत्मलिंग. त्याच्यामुळं काम मलाच करावं लागणार. वाळूचे कण 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 खाडा ना खाडा इथपर्यंत शिवलिंगावर मी कसा व्हायला. आणि आता पुढं ह्या झेंड्याच्या इथंच असा ह्या जागेवर झेंडा आता आपला खवल्या जाणार आहे. इथं आता टिकावानी उकरून त्याची गोलई तयार करून झेंडा परफेक्टपणे जेव्हा व्यवस्थित ह्या 4 वेदांच्या पुढं व्यवस्थित कंप्लीट होईल तेव्हा ह्या 4 वेदांचं रहस्य जगासमोर यावं म्हणून ही तळमळीची माझी प्रार्थना आहे. आणि जे जागतिक युद्धाचा जो प्रकार चालला आहे तो थांबवावा. महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी जाग्यावर यावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आणि सारी वानर सेना लगी राम नाम लिखना, फिर एक एक पत्थर में हुआ आरंभ प्राण भरना. राम नाम में जोर था इतना पैर के पत्थर बन गए के तू. राम सिया के प्रेम की गाथा सुना रहा सदियों से तू. राम सिया के प्रेम का सेतु, राम सिया के प्रेम का सेतु, राम का सेतु प्रेम का सेतु, राम सिया के प्रेम का सेतु, राम सिया के प्रेम का सेतु, राम सिया के प्रेम का सेतु, राम का सेतु प्रेम का सेतु, राम सिया के प्रेम का सेतु. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी झेंड्याचं आज वार सोमवार आणि सोमवार ही नोव्हेंबर महिन्यातली आजची 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबरचा आज सोमवार आहे. एवढं सगळं मटेरियल मी वाहून आज झेंड्याला महत्त्वाचा आकार देण्यासाठी आणि कायमचा फिक्स करण्यासाठी
हे सगळं कार्य चालू आहे मित्र, बोगस नाही. तवा तवा बोगस नाही, बोगस अजिबात होणार नाही. आता झेंड्याला सुरुवात झाली. हा शिवलिंगावरला झेंडा आहे, बोगस नाही. तेव्हा आता मी बाकीचं काम उरकितो, जेवढं मला उरकता येईल तेवढं. एवढे दगड भरपूर झालेले आहेत. काही दगड आणले होते मुलांनी, कोणीतरी फेकले. तर शिवलिंगाचं आज 10 नोव्हेंबरचं सोमवारचं काम मी हाती घेऊन ते कायमचा फिक्स शिवाजी महाराजांचा झेंडा आज फडकवायचा असल्यामुळं आपल्याला सगळं काही जिथल्या तिथं व्हावा. पुढं भविष्यात पैसा तुमच्या सरकारकडं येऊ अथवा न येऊ, पण झेंड्याचं काम माझ्या गरिबीच्या परिस्थितीनुसार मी पूर्ण करायचा प्रयत्न करतो. स्वामी